अंधारातून प्रकाशात आणण्याची ज्योत, समाजाच्या आरशातून सत्य दाखवणारी मराठी पत्रकारिता ही एक अशी शक्ती आहे जी समाजाला जागृत करते। मराठी पत्रकारिता एकीकडे समाजाच्या वेदनांचे वर्णनही करते आणि दुसरीकडे विकासाची वाटही दाखवते। मराठी पत्रकारिता सत्तेवर असणाऱ्याला प्रश्न विचारते, अन्यायाविरुद्ध लढते आणि समाजातील विसंगती देखील उघडकीस आणते। 6 जानेवारी 1832 रोजी वृत्तपत्राचे जनक पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र सुरू करत देशात मराठी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली। अर्थातच 6 जानेवारीला दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केल्यानं 6 जानेवारीला मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो हे आपण जाणतोच। पण पत्रकार दिनानिमित्त आपण आज बाळशास्त्री जांभेकर आणि त्यांच्या दर्पण या वृत्तपत्राविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। 6 जानेवारी 1812 ला कोकणातील एका सामान्य घरात बाळशास्त्री यांचा जन्म झाला। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणत्याही भारतीयाला त्या काळात न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्या इतपत ज्ञान कमावले आणि याचाच परिणाम म्हणून इसवी सन 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एकदेशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली। या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना आणि समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत असायच्या। पारतंत्र्याने ग्रासलेला देश, समाजातील अनेक रूढी चालरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपला समाज कसा व्याधीग्रस्त झालाय हा विचार त्यांच्या मनात सातत्याने येत असायचा। त्यामुळे केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत असा विचार त्यांच्या मनात आला। मग जर समाज प्रबोधन करायचं असेल तर त्यासाठी वृत्तपत्र काढावे असे त्यांना वाटू लागल्याने या जाणीवेतून त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले। लोकांमध्ये समाजात बदल घडवण्याचा, समाज सुधारण्याचा विचार जागृत व्हावा, लोकांना आपल्या देशाची समृद्धी व कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता यावा हा उद्देश दर्पण वृत्तपत्र काढण्यामागे जांभेकर यांचा होता। दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला होता। दर्पणच्या माध्यमातून त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचे प्रश्न, समाजातील वर्णव्यवस्था, जातीभेद, स्त्रीदास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांसारख्या समस्यांवरती विपुल लेखन केले। ते दर्पणमध्ये इंग्रजी व मराठी भाषेमधून मजकूर लिहायचे, कारण मराठी सर्वसामान्य जनतेला समजावे म्हणून आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही त्यांनी काय लिहिले हे समजावे म्हणून इंग्रजीमध्येही ते दर्पणमध्ये लिहायचे। त्यावेळी दर्पणची किंमत 1 रुपया होती। 1840 मध्येच त्यांनी दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले होते। या मासिकामधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास या विषयांवरती लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करायचे। या मासिकाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची आकलन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला। या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी जवळपास 5 वर्ष काम पाहिलं। बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक अशा 10 भाषांचे ज्ञान होतं। एवढंच नाही तर इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनीच लिहिली आहेत। त्यांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले। एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते। 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी काढली। विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली। त्यासाठी गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला। अशा प्रकारे जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणवादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तनवादाचा पाया घातला। तर आज आपण मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण विषयी माहिती घेतली। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आताच सबस्क्राईब करा।